राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद आवारात विविध मागण्यांसाठी 2 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनात 1200 कर्मचारी सहभागी झाले आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन व्हावे या मागणीसाठी तसेच वेतनवाढ, समान काम समान वेतन, भविष्य निर्वाह निधी मिळावा यासह विविध 18 मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे, मात्र यास सर्वस्वी शासन जबाबदार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मी जिल्हा लेखा व्यवस्थापक उदय देशपांडे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या मार्फत आम्ही सर्वजण 19/8/2020 पासून 25 पासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। आमच्या जिल्ह्यामध्ये एकूण साधारणतः 1200 NHMचे कर्मचारी आहेत आणि समुदाय आरोग्य अधिकारी 450 लोक आहेत। त्यांच्या सर्व 14/3/2024 पासून राज्य शासनानं समायोजनासाठीचा GR काढण्यात आलेला आहे। त्या GRच्या अनुषंगानं आता जवळजवळ 17-18 महिने झाले त्याच्यावर कुठलाही ठोस निर्णय शासनातर्फे होत नसल्यामुळे आणि आरोग्य सचिवापासून पण आरोग्य आयुक्तापर्यंत कुठलाही त्याच्यावर निर्णय होत नसल्यामुळे लोकांनी जवळजवळ 2007 पासून या जिल्ह्यामध्ये कंत्राटी पद्धतीनं राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सर्व कर्मचारी काम करत आहेत। यातले 10 वर्ष झालेले कर्मचारी साधारणतः 700 ते 800 लोक आहेत, जे आज आता 50च्या वरती त्यांचं वय झालेलं आहे। काही लोक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेले आहेत। त्यांच्या सर्व लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासनाला काहीतरी आमच्या मागण्या ज्या 18 मागण्या आम्ही कळवलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला त्या 18 मागण्या मान्य कराव्या यासाठी हा बेमुदत आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे। यामध्ये आमच्याकडे काही लोकांना 15,500च्या नंतर जे लोक आहेत त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू नाही, त्यानंतर विमा लोक आज एक्सपायर झाले किंवा काही झालं त्यासाठी काही त्यांना शासनाकडनं कुठलीही त्यांना मदत मिळत नाही आणि डायलिसिस, SNCU, NBCU असे महत्त्वाचे जे सिव्हिलमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय स्तरावर हॉस्पिटल आहेत त्यामध्ये हे सर्व कंत्राटी लोकच त्या याच्यावर काम करतात। त्यातल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी दुसरे कुठलेही नियमित लोक त्यांना हात लावत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये पण एकदम ठामपणे आम्ही उभा राहून सर्वांना त्यांनी मदत केलेली आहे। त्यामुळे या आंदोलनामार्फत शासनाने आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, शासनाने आमच्यावर लक्ष घेतलं पाहिजे। या दृष्टिकोनातून मानधन वाढ, आता समान काम समान वेतन, लोकांना जे नियमित लोक आहेत जे काम आम्ही करतोय तेच ते लोक करतात, तर त्यांच्यावर जे पेमेंट आहे त्या पद्धतीने सुद्धा मानधन या आमच्या कर्मचाऱ्यांना नाही। त्यामुळे शासनाने याविषयी कुठेतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे। हे बेमुदत आंदोलन आहे। जोपर्यंत शासन आम्हाला हे लिखित स्वरूपात लिहून देत नाही किंवा हे सर्व मागण्यामध्ये तुमच्या या मागण्या आम्ही अशा पद्धतीने मान्य करत आहोत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत। माझं नाव सुषमा सुरेश साठे, मी जिल्हा रुग्णालय अहमदनगर अहिल्यानगर येथे स्टाफ नर्स म्हणून आता कार्यरत आहे। गेली 10 वर्ष मी तिथे कंत्राटी पद्धतीने सेवा पुरवत आहे। तरीही 14 मार्च 2024 रोजी आमचा GR पास झाला असूनही 16 महिने झाले तरीही शासनाने कसल्याही प्रकारची आतापर्यंत कोणतीही पुढे त्यांनी त्यांची हालचाल केलेली नाहीये। त्या कारणास्तव आज आम्हाला सर्व भगिनींना इथं संपात उतरावं लागतंय आणि जी काही रुग्णसेवा विस्कळीत होती याला शासन पूर्ण जबाबदार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, आमचा संप माघार घेणार नाही, याची शासनाने पूर्ण दखल घ्यावी। या आंदोलनात उदय देशपांडे, सतीश अहिरे, गोरक्षनाथ इगोले, डॉक्टर आशिष हिरमल, गोरक्षनाथ काळे, राहुल पवार, विलास धुमाळ, उदय देशपांडे, सुषमा साठे, रुपाली कचरे, राहुल कोतकर, शुभदा टेपाळे आदींसह आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।